नमस्कार, मी संयोगिता म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मा. तुम्ही आपल्या 10वीला तर भरभरून प्रेम देत आहात, त्यासाठी मनापासून आभार. पण तुम्ही अजून आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं वाटतं. केलं नसेल तर आत्ताच जाऊन करा, कारण की जर तुम्ही आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला आपल्या 10वीचे नवीन अपडेट्स कळतील आणि नवीन एपिसोडसुद्धा पाहायला मिळतील. त्यामुळे आत्ताच जाऊन आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली 10वी ही वेबसिरीज पाहायला विसरू नका. धन्यवाद. हो सर, नाही तर तुमच्या वाटतं गुरुत्वाकर्षणाचा प्रयोग झाला असता. म्हणजे अहो पडला असता तुम्ही. अरे माझ्या हाताने तुझ्या पाठीवर पण होईल ना असा एखादा प्रयोग. बळणं म्हणताय ना? नाही, मला मस्करी करायची सवय नाही आणि तुम्हाला माहिती आहे ना सगळ्यांना हे. हो सर, पण जाऊ द्या, तुम्ही शिकवा. हो सर, शिकवतो. हां बरं, काल कुठपर्यंत आलो होतो आपण? सर, पान नंबर 135, धडा 10वा, अवकाशन मोहिमा. 135. बघा, अशी अभ्यासाची आवड पाहिजे, नाहीतर तुम्हाला कशात म्हणून रस नाही. आता या धड्याच्या नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की या धड्यामध्ये अंतराळात गेलेल्या जागतिक आणि भारतीय अंतराळवीर आणि त्यांच्या मोहिमांबद्दल आहे. याबद्दल कोणाला काय माहिती आहे? नाही, वाचलं नसेलच तुम्ही, पण निदान ऐकलं असेल किंवा टी व्हीवर तरी पाहिलं असेल कधीतरी. सर, आपल्या शाळेची ठोसेकरला सेल गेली होती का नाही? तेवढंच काही ते प्रवास केलाय मी इथनं बाहेर, आणि हे का ऐकायचो आणि बोलायचो. सर, तुम्ही जेवढं शिकवता तेवढंच कळतं आम्हाला. मग पुन्हा एकदा करायची अशी ठोसेकर सारखी वैज्ञानिक सहल. हो 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 हो, पण विज्ञान सहल म्हटलं की अभ्यास हा आलाच, आणि फक्त अभ्यासाचा. हो सर, चालतंय की. म्हणजे बाहेर जाऊन निसर्गाचा आनंद घेऊन अभ्यास करायला का नाही लयच मजा येईल बघा. पण सर, गाडीतनं येताना जाताना अभ्यास नाही ना? तिथं तरी मजा करायची का नाही? करायची ना, लय मौज मजा करायची. मी आजच मुख्याध्यापक सरांच्याकडे जातो आणि तुम्हाला सहलीची तारीख कळवतो. एखादं धरण, एखादा कारखाना किंवा एखादी वस्तू कशी तयार करायची याचं प्रात्यक्षिक आपण त्या ठिकाणी जाऊन पाहूयात. हो हो. काय अरे, आता अभ्यासाला लागा का जाऊन पोचलात तिथे? हा चला, काढा पुस्तकं. होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शुभाच होणार. शान बघवे भूवर फडके, शत्रूचे मन काळीज थडके, ते आम्हीच लढणार, साखर शुभाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शुभाच होणार. बोल आता बोल. मी म्हणू का? थांब, मला येतंय. बांगड्याची माळ, लिंबवानी डोळ, बांगड्याची माळ, लिंबवानी डोळ, उभी आहे नदीच्या काठाला, उभी आहे नदीच्या काठाला. पोतराज आलाय भेटीला, अरे हो, मजा करा, मस्ती करा, पण आपण इथं कशासाठी आलोय हे लक्षात असू द्यात.
कशासाठी सर? याला की नाही गाडीतून खाली उतरून मागणं पळत आणला पाहिजे. नाही म्हणजे याच्या लक्षात येईल की विज्ञान सहल आहे. अरे आपण सगळ्यांनी जगाकडे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे. आजच नाही, कायमच. सर विज्ञानाच्या दृष्टीने बघायचं म्हणजे नक्की काय करायचं? म्हणजे रोजच्या गोष्टींमधलंच उदाहरण द्यायचं झालं तर आपण बाहेर जात असताना आपल्याला मांजर आडवी गेली तर आपण ती अशुभ मानतो. म्हणजे तिला कुठं माहिती असतं, ती तिच्या वाटेने जात असते आणि आपण आपल्या वाटेने जात असतो. आता मांजर जसं आपल्याला आडवं जातं तसं आपणही तिला आडवं जातोच की. मग यात शुभ आणि अशुभ कुठं आलं? अनेकदा चांगल्या कामांमध्ये त्या मांजरापेक्षा माणसंच आडवी जास्त जातात. आता त्याला आपण अशुभ मानतो का? हा ल आलं ल. हा. येतोय का? 1 2 2 3 4 5 6 7 8 शिंदे सर, इथे काय थांबलो आपण? हो, आणि इथे हवा पण खूप आहे, मुलं आजारी पडतील. अहो तुमच्या इतकी नाजूक नाहीये ती मुलं. या सह्याद्रीच्या कड्या कापाऱ्यात आयुष्य गेले त्यांचं. खरंय मॅडम. नाही म्हणजे वाईट वाटून घेऊ नका, पण यांना या सगळ्याची सवय पाहिजेच की, नाही का? यांना यांचीच हवा सोसेनाशी झाली की यांना शहराची वेध लागतात आणि गावाशी ओस पडतात. नाही, बरोबर आहे सर, पटतंय मला, पण मी आपल्या मुलांच्या काळजीपोटी म्हणाले. हो पण सर, इथं आपण हवा खायला आणि पवन चक्क्या बघायला थांबलोय का काय? अहो आम्ही हे सगळं दर रविवारी बघतो. आमची गोरं इकडंच असतात. कधी कधी सायकल खेळायला बी आम्ही इकडंच येतो. अहो हो सर, अहो कितीतरी वेळा या पवन चक्कीच्या खाली आम्ही सावलीत बसली की जेवायला. त्यात काय एवढं? अहो लहानपणापासून हेच बघत आलोय बघा. अहो सर, हातरुणात नोटून दारात आलं का नाही की सूर्य दिसायच्या आधी फिरणारी पवन चक्कीच दिसते आम्हाला. हो सर, आमसनी काही नवल नाही हे. अरे तुम्हाला नसेल नवल, पण या बाकीच्या मुलांना आहेच की. आता तुम्हालाही वाटेल नवल, कारण तुम्ही हिला पाहिलंय पण समजून घेतलेलं नाहीये. ती इथे काय माहितीये? ह्याच्यातनं लाईट तयार होती म्हणून. बरोबर, अगदी बरोबर. पण किती आणि कशी? सर एवढं काय माहित नाही, पण का नाही बऱ्याच वेळा प्रश्न पडला बघा. पण विचारायचं कोणाला? इथं आलो तर इथं वॉचमॅन असतो, त्यानं आमासनी बघितलं का नाही की तो बी आमासनी हाकलून लावतो. मग सर कुणाला विचारायचं? सर तुम्हीच सांगा की आता. ही पवनचक्कीची 3 पाती दिसत आहेत ना, ती फिरली की जनरेटर कार्यान्वित होतो, म्हणजे चालू होतो. आपण गावाकडे कार्यक्रमामध्ये जनरेटर घेऊन येतो, तो कशावर चालतो माहिती आहे? पेट्रोल किंवा डिझेलवरती. आणि ही पवनचक्की चालते ती केवळ वायू ऊर्जेवरती. इथे वाऱ्याचा वेग जास्त असतो आणि त्याच्यामुळे या पठारावरती एवढ्या सगळ्या पवनचक्क्या बसवलेल्या आहेत. सर
एका दिवसात एक पवनचक्की किती वीज निर्मिती करते? ही पवनचक्की एका तासाला 3 मेगावॅट एवढी वीज निर्मिती करते. 72 मेगावॅट दिवसाला म्हणजेच 0.05 मेगावॅट एवढी एका मिनिटाला म्हणजेच 50 किलोवॅट. दिवसाला एका गावाला 3 ते 3.5 किलोवॅट वीज लागते. 1000 किलोवॅट म्हणजे 1 मेगावॅट. म्हणजे एक पवनचक्की एका मिनिटाला 16 गावांना पुरेल इतकी वीज निर्मिती करते. बापरे. आईला एवढीशी पवनचक्की एवढी लाईट तयार करते होय? खरंच माहित नव्हतं लागा. हे तर काहीच नाही. आज आपण ज्या कोयना धरणाला भेट देणार आहे ना, तिथं गेल्यावर असं अरे बापरे खूपदा म्हणावं लागेल. इतकी विज्ञानाची प्रगती तुम्हाला बघता येणार आहे तिथं. अहो मग इथं का म्हणून थांबले? चला की जाऊया पुढे. जाऊयाच की. पण इथे रिव्हर्स वॉटरफॉल म्हणजेच उलटा धबधबा आहे. साडावाघापूर हे उलट्या धबधब्यासाठी आणि या पवनचक्क्यासाठी प्रसिद्ध आहे. कड्यावरून पडणारं पाणी याच वाऱ्यामुळे परत फिरतं. येऊ शकतो सर. आता एवढी लाईट तयार होते म्हणल्यावर पाणी माघारी आणायचं काय अवघड आहे? चला आता कोयना धरणाकडे. कसलं भारी. तुम्ही अशा जागेत राहता. हो, पण शेणाची घाण वाटती म्हणून काम सोडून जाता बी येत नाही ना. जाऊ नका कुठे, थांबा इथे. एका ठिकाणीच थांबा सगळ्यांनी. लाईनीने या सगळ्यांनी. चला चला. आले सगळे? ह्यांनी अरे चला पटकन. अरे चला, आपण बागेत खेळायला आलोय का? चला चला लवकर. चला सगळे आले का? चला. चल सुन्या. हळू 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 जावा, हळू जावा.
सगळ्यांनी एका लाईन मध्ये थांबा, सगळ्यांना दिसू द्यात. पाहिलं का धरण? मगाशी म्हटलं ते सगळं. हा स्टेज 1 आणि स्टेज 2 प्रकल्प, त्याचे फोटो लावलेत पहा. आणि अनेक नेते मंडळींनी सुद्धा या प्रकल्पाला भेट दिली आहे. खुद्द नेहरूजी सुद्धा या प्रकल्पासाठी बघण्यासाठी आले होते. हे स्टेज 3 आणि स्टेज 4. आतून कसा दिसतो बघा प्रकल्प. केवढं विस्तृत काम आहे. चला, याचे टनल पाहिले का केवढे मोठे मोठे आहेत. तर हा जो पाहतोय ना आपण, हा आहे संपूर्ण कोयना वीज प्रकल्प. आता या कोयनेचा उगम होतो इथून जवळपास 60 किलोमीटर असलेल्या महाबळेश्वर या ठिकाणी. आणि आत्ता आपण आहोत ते नेहरू गार्डन. मगाशी तुम्ही जे धरण पाहिलं ना, तेच हे. आता या धरणामध्ये, या प्रकल्पामध्ये जी वीज निर्मिती होते ती वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होत असते. इथून त्याचे वेगवेगळे टप्पे केलेत, त्याप्रमाणे त्याची वीज निर्मिती होते. सर, एक पवनचक्की मिनिटाला 16 गावांना पुरेल इतकी वीज निर्मिती करते. मग सर, धरणातून किती वीज निर्मिती होते? मी मगाशी जसं सांगितलं तुम्हाला की इथे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळी वीज निर्मिती केली जाते. पण संपूर्ण प्रकल्प जर कार्यान्वित केला ना, तर दिवसाला 1960 मेगावॅट एवढी वीज निर्मिती होते. बापरे बापरे, खरंच सर लय आहे होय. आब्या, एका तासात किती गावांनी वीज पुरल र? 1960 भागिले 81 मेगावॅट म्हणजे 81,000. 81,000 भागिले 3 म्हणजे 27,000. हा, 27,000 गावांना पुरेल इतकी वीज निर्मिती होणार. अगदी बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे का की हा जो कोयना वीज प्रकल्प आहे तो महाराष्ट्रातील सर्वात मोठा वीज प्रकल्प आहे. आणि त्याच्यामुळेच याला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असंही म्हणतात. आता याबद्दल तुम्हाला अधिक माहिती जर जाणून घ्यायची असेल ना, तर ते आपण या ठिकाणी मोठ्या पडद्यावरती पाहू शकतो. हो, चालतंय. चला चला पिक्चर बघायला. चला.
छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेत सह्याद्री पर्वतानं अखंड साथ दिली। या सह्याद्रीच्या कुशीत सह्याद्रीचाच आदर्श घेत ध्येयपूर्तीसाठी बुलंदपणे उभे असलेलं कोयना धरण। अब्जावधी वर्षांपूर्वी लाल बुंद अशा तप्त रसातून कणखर राकट अशा सह्याद्रीचा जन्म झाला। या सह्याद्रीने आपल्या अंगा खांद्यावरती मग 5 नद्यांना जन्म दिला आणि तोही एकाच ठिकाणी। महाबळेश्वरचं पंचगंगा मंदिर हे कृष्ण, सावित्री, गायत्री, वेण्णा आणि कोयना हे या नद्यांचं उगमस्थान। सह्याद्रीच्या अंगा खांद्यावरून वाहणाऱ्या या कोयना नदीवर मग मानवानं कोयना धरणासह जलविद्युत प्रकल्प उभारला, तो म्हणजे जणू एक चमत्कारच। इथे एकाच ठिकाणी 2 भागात 4-4 अशी एकूण 8 टर्बाईन्स उभारण्याचं काम सुरू झालं। यालाच म्हणतात कोयना टप्पा 1 आणि 2। या भूमिगत विद्युत ग्रहापर्यंत आत जाण्यासाठी मोठा बोगदाही केला गेला। याला म्हणतात अप्रोच टनल। या प्रकल्पाचं काम सुरू असताना तत्कालीन पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 10 एप्रिल 1960 ला या प्रकल्पाला भेट दिली। अखेर तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 16 मे 1962 ला कोयनाचं पहिलं जनित्र कार्यान्वित झालं। चला, हे पण सगळे आले वाटतं। सर, हा, इथं वाईज बसूया का? हो, चांगली जागा वाटते, बसूयात सगळेजण इथे। सर, अहो कसलं भारी आहे हे सगळं। आम्ही असं कधीच बघितलं नाही। हो सर, तुमच्यामुळं आम्हाला हे बघायला मिळालं, नाहीतर आम्हासने आमचं गाव सोडून कुठं जायला बी गावत नाही। हो तर काय, मला तर घरीच जाऊ वाटेना। मग राहतीस का इथं कचरा गोळा करायला? अरे तुला तर लगेच ठेवतेली। ग बसा की सर, ह्यो एवढा मोठा प्रकल्प आपल्या तालुक्यात आहे का नाही, ह्याचा आमच्या समजासनी लय अभिमान वाटतो बघा। यात अनेकांचा विचार आहे, मग त्यात सामाजिक, राजकीय सगळ्याच दृष्टीने। यासाठी आपण करत असलेलं काम हे खूप आव्हानात्मक आहे। ते आपल्या जीवावर कधीही बेतू शकतं हे माहीत असून देखील यासाठी राबलेले कामगारांचे हात, इंजिनियर्सचं डोकं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहितीये, आपला संसार डोक्यावर घेऊन उभ्या महाराष्ट्राला प्रकाशमान करण्यासाठी योगदान दिलेले हे धरणग्रस्त, या सगळ्यांमुळे महाराष्ट्राची आज विजेची गरज पूर्ण होत आहे। उद्योगधंदे बहराला येऊन महाराष्ट्राच्या प्रगतीस या कोयना धरणाचा खूप मोठा वाटा आहे बरं का। खरंय, ही विज्ञानाच्या दृष्टिकोनातून फार मोठी उपलब्धी तर आहेच, पण लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी उचललेलं महत्वाचं पाऊल सुद्धा। खरंच विज्ञानाशिवाय माणसाची प्रगती नाही, हेच खरं। बरोबर ना? हो।